आईला सोडून जाणारा मुलगा वाईट असतो, पण जिवंत आईला वाट पाहत सोडणारा तो नेमका कोण असतो, हा प्रश्न आहे. आणि उत्तर आहे एक गोष्ट, एक अशी गोष्ट जी ऐकताना मनाला बोचेल आणि कदाचित डोळ्यात पाणीही आणेल. गावाच्या अगदी टोकाला, जिथून पुढे फक्त मळलेली पायवाट आणि शेत सुरू होतात, तिथे एक छोटंसं कौलारू घर उभं होतं. कौलांवर हिरवट शेवाळ चढलेलं, काही ठिकाणी कौलं तुटलेली, पावसात थेंब आत येतात, भिंतीवर जुने तडे. पण त्या घरात एक वेगळीच ऊब होती. घरासमोर छोटंसं अंगण, मातीचा गंध कायम दरवळत असायचा. अंगणाच्या मधोमध तुळशीचं वृंदावन आणि बाजूला एक जुन्या आंब्याचं वृक्ष, ज्याच्या सावलीत अनेक वर्ष गेली होती. त्या घरात राहायच्या सरस्वतीबाई. वय आता 70च्या पुढे गेलं होतं. कंबर थोडी वाकली होती, हातावर सुरकत्या, डोळ्यांना नीट दिसेनाचं झालं होतं. पण तरीही रोज सकाळी त्या उठायच्या, हळूहळू पाऊल टाकत अंगण झाडायच्या, तुळशीला पाणी घालायच्या आणि मग दाराच्या उंबरठ्यावर येऊन बसायच्या. हे बसणं फक्त बसणं नव्हतं, ती वाट पाहणं होतं. रस्त्याकडे नजर लावून, जणू काही कोणीतरी आत्ताच येणार आहे. कधी एखादा माणूस रस्त्यावरून गेला की त्या डोळे किलकिले करून बघायच्या. क्षणभर वाटायचं, हा माझा नाम्या तर नाही ना? पण लगेच लक्षात यायचं, नाही, तो नाही. आणि त्या परत शांत बसायच्या. दुपार झाली की ऊन अंगणात यायचं, पण त्या उठायच्या नाहीत. शेजारची शांता काकू येऊन म्हणायची, अगं सरस्वती, आत ये, ऊन लागते तुला. त्या हळूच हसायच्या, अगं थोडं बसते, काय माहीत आज येईल कदाचित. त्या आजला कित्येक वर्ष झाली होती. घरात आत गेले की भिंतीवर एक फोटो टांगलेला, एक लहान मुलगा, शाळेचा गणवेश, डोळ्यात चमक, चेहऱ्यावर निरागस हसू. तो होता नामदेव, सरस्वतीबाईंचा एकुलता एक मुलगा. त्या फोटोसमोर उभं राहून त्या कधी कधी बोलायच्या, कधी येशील रे बाळा? आता पायही चालत नाहीत, तुझी वाट बघून दमले. पण उत्तर कुठून येणार? संध्याकाळ झाली की आकाश लालसर व्हायचं, पक्षी घरट्याकडे परतायचे आणि सरस्वतीबाई अजूनही दारातच बसलेल्या, डोळ्यात एकच प्रश्न, आज येईल का? रात्र झाली की त्या हळूहळू उठायच्या, दार बंद करायच्या आणि झोपायला जायच्या. पण झोप लागत नव्हती. छताकडे बघत त्या स्वतःशीच म्हणायच्या, उद्या येईल, नक्की येईल, कारण आईचं मन कधीच हरत नाही. सकाळ अजून पूर्ण उजाडलेली नव्हती. आकाशात हलकीशी करडी चाहूल, पाखरांचे आवाज सुरू झालेले. सरस्वतीबाई मात्र आधीच उठलेल्या. जुन्या लाकडी दरवाजाच्या हलकसं ढकलून त्यांनी बाहेर पाऊल टाकलं. पायाखाली थंड माती, हातात झाडू. हळूहळू अंगण झाडायला सुरुवात केली त्यांनी. झाडूच्या प्रत्येक फटक्यासोबत जणू त्या आयुष्याचेच काही क्षण बाजूला सारत होत्या. झाडून झाले की त्या थोडा वेळ थांबायच्या, कंबर सरळ करण्याचा प्रयत्न करायच्या, पण कंबर ऐकत नव्हती आता. तरीही त्या स्वतःला म्हणायच्या, चालेल ग सरस्वती, अजून थोडं काम आहे. घरातल्या चुलीत त्यांनी आग पेटवली. लाकडांचा धूर हळूहळू पसरला. एक छोटं पातेलं ठेवलं, त्यात पाणी, थोडा चहा. घरात कोणी नव्हतं तरीही त्या 2 कप चहा काढायच्या सवयीने, क्षणभर थांबायच्या आणि मग हळूच 1 कप परत ठेवायच्या. चहा घेत बसल्या की त्यांच्या डोळ्यासमोर एकच चित्र यायचं, लहानसा नाम्या, मातीने माखलेला, नुसत्या पायांनी अंगणात पळत फिरणारा, आई आई करत मागे लागणारा. त्या दिवसांची आठवण आली की त्यांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू यायचं, पण त्या हसण्यातही एक वेदना दडलेली असायची. ते दिवस सोपे नव्हते. नाम्या खूप लहान होता तेव्हाच त्यांच्या वडिलांचे सावट गेलं. घरात ना पैसा ना आधार, फक्त एक छोटंसं मूल आणि त्याच्याकडे बघणारी एक आई. दिवसभर सरस्वतीबाई शेतात मजुरी करायच्या. कधी ऊन इतकं तळपायचं की डोकं गरगरायचं, कधी पावसात अंग भिजून जायचं, हाताला फोड, पायाला चिखल. पण काम थांबत नव्हतं, कारण घरी एक पोट वाट बघत होतं. सायंकाळी त्या घरी यायच्या, थकलेल्या, अंगात शक्ती नसायची, पण नाम्या दारात उभा असायचा. आई आलीस? त्याचा तो आवाज, सगळा थकवा एका क्षणात नाहीसा व्हायचा. त्या त्याला जवळ घ्यायच्या, त्याच्या केसांवरून हात फिरवायच्या आणि म्हणायच्या, अरे माझ्या लेकरा, तू आहेस म्हणूनच मी जगते. रात्री जेवायला बसल्यावर ताटात फक्त 2 भाकरी. त्या दोन्ही नाम्याच्या ताटात ठेवायच्या. तो म्हणायचा, आई तू पण खा ना. त्या हसायच्या, मला भूक नाही रे, तू खा. पण खरं काय ते फक्त आईलाच माहिती होतं. ती उपाशी झोपायची, पण मुलाला कधी उपाशी ठेवायचं नाही. रात्री नाम्या झोपल्यावर सरस्वतीबाई त्याच्या जवळ बसायच्या. त्यांच्या कपाळावर हात ठेवून हळूच म्हणायच्या,
देवा माझ्या लेकराला सुख दे, तो मोठा होऊ दे, माझ्यासारखं आयुष्य त्याला नको. त्या रात्रीच्या शांततेत त्या एका स्वप्नावर जगत होत्या. माझा नाम्या मोठा होईल आणि एक दिवस मला या सगळ्या कष्टातून बाहेर काढेल. अजून खूप मऊ होतं आणि अंगणात तुळशीपाशी सरस्वतीबाई उभ्या होत्या. हात जोडून काहीतरी पुटपुटत होत्या. आतून अचानक आवाज आला, आई माझा शर्ट कुठे आहे ग? त्या वळल्या, हलकसं हसल्या. अरे टांगलाय त्या दोरीवर, बघ जरा नीट. लहानसा नाम्या, अजून डोळ्यात झोप, केस विस्कटलेले, पण शाळेला जायची घाई मात्र खूप. तो धावत बाहेर आला. आई आज उशीर होतोय, गुरुजी ओरडतील. सरस्वतीबाईंनी पटकन त्याचा शर्ट नीट केला, शर्टावर बटन लावली, केसांवरून हात फिरवला. थांब, आधी काहीतरी खाऊन जा. चुलीजवळ ठेवलं होतं छोटासा डब्बा, त्यात 2 कोरड्या भाकरी आणि थोडीशी भाजी होती. त्या डब्यात भरताना त्या थोडा वेळ थांबल्या. जणू अजून काही टाकावं असं मनात येत होतं, पण घरात तेवढंच होतं. नाम्याने डबा घेतला आणि आईकडे बघून म्हणाला, आई तू खाल्लंस ना? त्या लगेच म्हणाल्या, हो रे, मी खाल्लंच आधी. तो काही क्षण त्याच्याकडे बघत राहिला, जणू त्या काहीतरी कळलं होतं त्याला, पण तो काहीच बोलला नाही. शाळेकडे जाताना तो वारंवार मागे वळून बघायचा. आई अजूनही दारात उभी, हात हलवत. जोपर्यंत तो दिसेनासा होत नाही तोपर्यंत त्या तिथून हलायच्याच नाहीत. दिवसभर शाळा, मित्रांबरोबर खेळ, पण नाम्याच्या मनात कायम एकच विचार असायचा, आई आता काय करत असेल? एकदा दुपारी शाळा लवकर सुटली. तो सरळ शेताकडे गेला. तिथे सरस्वतीबाई उन्हात काम करत होत्या. डोक्यावर फडके, हातात कोयता, घामाने अंग चिंब झालेलं. नामा थोडा वेळ लांबूनच बघत राहिला आणि अचानक धावत गेला. आई बस ना जरा, मी करतो काम. सरस्वतीबाई दचकल्या. अरे तू इथे कसा? शाळा नाही का? तो हट्टाने म्हणाला. मला नाही पाहवत ग, तू एवढं कष्ट करतेस. त्या हसल्या, पण डोळे ओलसर झाले. अरे अजून लहान आहेस तू, मोठा हो, मग कर सगळं. त्या दिवशी पहिल्यांदाच नाम्याने आईचे हात नीट पाहिला. हातावर फोड, खरचटलेले ठसे, जुने जखमेचे निशाण. त्याने अलगद तिचा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाला, आई मी मोठा झालो की तुला काम करू देणार नाही, तुला फक्त आराम करायला देणार. तो आवाज, ती निरागस खात्री. सरस्वतीबाई काही क्षण बोलू शकलं नाहीत. त्यांनी त्याला मिठी मारली, डोक्यावरून हात फिरवला आणि मनात म्हटलं, देवा हाच माझा खरा आधार आहे. त्या दिवसानंतर नामा थोडा बदलला. तो अभ्यासही करायचा आणि वेळ मिळले की तेव्हा आईला मदतही करायचा. पण प्रत्येक वेळी आई त्याला एकच शिकवायची, तू फक्त शिक. माझं आयुष्य गेलं असंच तुझं अजून आहे. आणि त्या शब्दांत एक आईचं संपूर्ण आयुष्य दडलं होतं. दिवस तसेच जात होते, पण आता नामा मोठा होत चालला होता. अंगावरचा बांधा वाढला होता, डोळ्यात थोडी गंभीरता आली. गावातल्या शाळेपर्यंतचं त्याचं शिक्षण झालं. पुढे काय, हा प्रश्न दोघांसमोर उभा होता. एक संध्याकाळ, आकाशात सूर्य मावळत होता. अंगणात सरस्वतीबाई चुलीजवळ बसून भाकरी थापत होत्या. नाम्या थोडा वेळ शांत बसला होता, जणू काही मनातलं बोलायची हिंमत जमवत होता. आई, तो हळूच म्हणाला. त्या म्हणाल्या, काय रे बाळा, एवढा शांत का आहेस आज? त्या काही क्षण खाली बघत राहिला तो, मग धीर करून म्हणाला, आई मला शहरात जायचं आहे. भाकरी थापणारे हात थोडे थांबले, पण त्या काही बोलल्या नाहीत. तो पुढे म्हणाला, इकडे काही काम नाही, शहरात गेलो तर काहीतरी नोकरी मिळेल, आपलं आयुष्य बदलेल. त्या शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होत्या. त्यांना अभिमान वाटत होता, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात भीतीही होती. आई मी जातो, पण तुला एकटी सोडणार नाही. मी तुला लवकरच माझ्याकडे घेऊन जाईल. सरस्वतीबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यांत पाणी आलं, पण ओठांवर हसू. जा रे बाळा आणि मोठा हो, माझ्यासाठी थांबू नकोस. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. नाम्या छताकडे बघत होता. स्वप्न मोठी होती, पण मनात आई होती. आणि सरस्वतीबाई तर त्याच्याकडे पाहत राहिल्या, जणू प्रत्येक क्षण डोळ्यात साठवून ठेवत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी बस स्टँडवर थोडी गर्दी होती. धूळ उडत होती, लोकांची ये जा सुरू होती. नाम्याच्या हातात एक छोटी बॅग, सरस्वतीबाईंच्या हातात एक डब्बा. हे घे आणि वेळेवर खा, त्या म्हणाल्या. पण त्यामागे कितीतरी न बोललेले होते. बस येऊन थांबली. नाम्या
बसमध्ये चढला. खिडकीतून बाहेर पाहत सरस्वतीबाई खाली उभ्या. त्यांचे डोळे भरून आले होते, पण त्या रडत नव्हत्या. फक्त एकटक त्याच्याकडे बघत होत्या. बस हळूहळू सुटली. नाम्याने हात हलवला. आई, मी लवकर येतो. त्या फक्त मान हलवली त्यांनी. बस दूर जात गेली आणि एक वेळ अशी आली की ती पूर्ण दिसेनाशी झाली. पण सरस्वतीबाई तिथेच उभ्या राहिल्या, जणू अजूनही ती बस दिसते असं वाटत होतं त्यांना. आणि काही वेळानंतर त्या हळूहळू मागे वळाल्या, रिकाम्या हातांनी आणि भरलेल्या डोळ्यांनी. त्या दिवसापासून घर तेच राहिलं, पण घरातला आवाज निघून गेला होता. बसने गाव मागं सोडलं. मातीचा वास, ओळखीचे रस्ते, अंगण सगळं दूर जात होतं. नाम्या खिडकीतून बाहेर बघत होता. डोळ्यांसमोर एकीकडे स्वप्न होतं आणि दुसरीकडे आईचा चेहरा. शहर जवळ येत गेलं तसं सगळंच बदलायला लागलं. मोठमोठ्या इमारती, रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या, लोकांची घाई, आवाज, गर्दी. नाम्या थोडा घाबरला, पण स्वतःलाच म्हणाला, या शहरात मला काहीतरी करायचं आहे. सुरुवातीचे दिवस खूप कठीण गेले. राहायला एक छोटीशी खोली, तीही अजून 2 माणसांसोबत. रात्री उशिरा काम संपायचं, सकाळी पुन्हा लवकर उठायचं. कधी पोटभर जेवण मिळायचं, कधी फक्त चहा बिस्किटवर दिवस जायचा. अशा वेळेस आई खूप आठवायची. तिचा आवाज, तिचं बाळा जेवला का विचारणं. एक दिवस त्याने फोन लावला. आई, मी ठीक आहे, तो म्हणाला. त्या बाजूने लगेच आवाज आला. कसा आहेस रे? जेवतोयस ना वेळेवर? तो हसला. हो ग आई, सगळं ठीक आहे. तो फोन ठेवतो, पण डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला माहिती होतं तो खरं सांगत नाहीये. हळूहळू दिवस बदलले. कामात तो सवयीचा झाला. पगार वाढला, नवीन कपडे, थोडं बरं आयुष्य. त्याला नवीन मित्र मिळाले, नवीन सवयी लागल्या. रात्री उशिरापर्यंत गप्पा, हास्य, शहराची चमक आणि हळूहळू आईचा विचार कमी होऊ लागला. पूर्वी रोज फोन करायचा, आता 2 दिवसांनी, नंतर आठवड्यातून एकदा आई फोन करायची. तो कधी उचलायचा, कधी नाही, आणि म्हणायचं कामात आहे, नंतर बोलतो. हे वाक्य त्याच्या तोंडात कायमचं बसलं होतं. गावात सरस्वतीबाई दररोज दारात बसायच्या. शेजारचे एखादं मूल मोबाईलवर बोलताना दिसले की त्यांच्या मनात एकच विचार, माझा नामे पण आता मला फोन करेल. फोन वाजला की त्या घाईघाईने उठायच्या, पण अनेकदा तो कोणाचा तरी दुसऱ्याचा फोन असायचा. तरीही त्या हसायच्या, स्वतःला समजवायच्या, कामात असेल, शहरात वेळ कुठे मिळतो. पण रात्री जेव्हा सगळं शांत व्हायचं तेव्हा त्या एकट्या पडायच्या. उशीवर डोकं ठेवून त्या हळूच म्हणायचा, नाम्या कधी येणार रे? खूप दिवस झाले तुला पाहिलं नाही. डोळ्यांतून पाणी यायचं, पण त्या कोणाला दाखवायच्या नाहीत. इकडे शहरात नाम्या हसत होता, मित्रांसोबत गप्पा, पण कुठेतरी त्याच्या आत एक कोपरा रिकामा होता. तो कोपरा फक्त आईसाठी होता, पण आता तो हळूहळू बंद होत चालला होता. गावात सगळं तसंच होतं. तोच रस्ता, तीच झाडं, तेच अंगण, पण एक गोष्ट मात्र बदलली होती. घरातला आवाज हरवला होता. सकाळ व्हायची, कोंबड्यांचा आरव, पाखरांची किलबिल. सरस्वतीबाई उठायच्या, पण आता उठण्यात ती जुनी उर्मी नव्हती. हळूहळू अंगणात ते यायच्या, झाडू हातात घ्यायच्या, पण 2 फटके मारले की दम लागायचा. त्या थोडा वेळ बसायच्या, थांबायच्या, श्वास सावरायच्या आणि स्वतःला म्हणायच्या, वय झालंय ग आता. तुळशीला पाणी घालताना त्या काही क्षण डोळे मिटायच्या. काही मागायचं असायचं, पण शब्द सापडायचे नाहीत. शेवटी एकच वाक्य यायचं, देवा माझ्या मुलाला सुखी ठेव. घरात आत गेले की शांतता, चूल थंड, भिंती शांत, आणि त्या शांततेत त्यांना स्वतःचा आवाज मोठा वाटायचा. त्या कधी कधी मुद्दाम बोलायच्या, नाम्या पाणी घे, अरे जेवायला ये, आणि लगेच स्वतःला थांबवायच्या, कारण त्यांना आठवायचं तो आता इथे नाही आहे. दुपारी त्या दारात बसायच्या. रस्त्यावरून एखादा तरुण गेला की त्यांचा जीव दचकायचा, हा माझा नाम्या तर नाही. त्या डोळे किलकिले करून बघायच्या, पण प्रत्येक वेळी उत्तर यायचं नाही. शेजारची शांता काकू येऊन बसायची, अगं आत बस ना, एकटी का बसते? सरस्वतीबाई हसायच्या, अगं हवा लागते बाहेर म्हणून बसते. पण खरं कारण त्या कधी सांगायच्या नाहीत. त्या वाट बघत होत्या. संध्याकाळ झाली की आकाश लाल व्हायचं, पाखरं घरट्यात परतायची, आणि सरस्वतीबाईंच्या डोळ्यात एकच प्रश्न, आज येईल का? रात्र झाली की त्या हळूहळू उठायच्या, दार बंद करायच्या आणि झोपायला जायच्या. पण झोप ती कुठून येणार? छताकडे बघत त्या पडून राहायच्या, आणि आठवणी एकामागून एक. लहानपणीचा नाम्या, त्याचं हसणं, त्याच्या आई म्हणणं, त्याच्या डोळ्यातून हळूच पाणी यायचं त्यांच्या.
कोणी पाहत नव्हतं म्हणून त्या मनसोक्त रडायच्या. नाम्या एकदा तरी ये रे, फक्त एकदा मला बघायला. तो आवाज भिंतीवर आदळून परत यायचा. उत्तर मात्र कुठेच नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा उठायच्या, पुन्हा दारात बसायच्या, पुन्हा वाट बघायच्या. कारण आईचं मन कधी थकत नाही, ते फक्त वाट बघत राहतं अगदी शेवटपर्यंत. त्या दिवशी सकाळ काही वेगळीच होती. आकाश स्वच्छ, हवा हलकीशी गार. सरस्वतीबाई नेहमीप्रमाणे अंगणात बसल्या होत्या. पण आज त्यांचं मन अजून जास्त अस्वस्थ होतं. का ते त्यांनाच कळत नव्हतं. घरातला जुना मोबाईल खिडकीजवळ ठेवलेला, तो क्वचितच वाजायचा. पण त्या दिवशी अचानक रिंग वाजली. सरस्वतीबाई दचकल्या. क्षणभर त्यांना विश्वासच बसला नाही. त्या घाईघाईने उठल्या, हात थरथरत होते. मोबाईल उचलायला थोडा वेळ लागला. हॅलो, त्यांनी हळूच आवाज दिला. दुसऱ्या बाजूने आवाज आला, आई. तो एक शब्द इतक्या दिवसांनी जणू त्यांच्या छातीत काहीतरी हललं. नाम्या, त्यांचा आवाज कापत होता. हो ग आई, मीच. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. पण त्या रडत नव्हत्या, तो आनंद होता. कसा आहेस रे? जेवतोयस ना वेळेवर? इतके दिवस फोन का नाही केला? प्रश्नांवर प्रश्न. नाम्या थोडा शांत झाला. मग हळूच म्हणाला, आई मी येतोय तुला न्यायला. त्या शब्दांनी जणू सगळं जग थांबलं. काय, खरंच? त्या विश्वास ठेवू शकत नव्हत्या. हो आई, आता तू एकटी नाही राहणार. मी तुला माझ्यासोबत शहरात घेऊन जाणार. सरस्वतीबाई काही क्षण काही बोलू शकल्या नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर इतक्या दिवसांनी खरं मनापासून हसू आलं. मी वाट पाहते रे, लवकर ये, ते एवढ्याच म्हणाल्या. फोन ठेवला. पण त्या अजूनही तिथेच उभ्या. अजूनही त्यांचा आवाज येत होता. त्या दिवशी घरात परत एकदा हालचाल झाली. त्या हळूहळू घर साफ करायला लागल्या. जुनी भांडी धुतली, अंगण झाडलं. जणू काही घर नव्याने सजवत होत्या. कपाट उघडलं, एक जुनी साडी काढली. ती हातात धरून काही क्षण बघत राहिल्या. ही घालते, माझ्या नामे येईल तेव्हा. शेजारच्या शांता काकूकडे गेल्या. हसत म्हणाल्या, माझा मुलगा येतोय ग मला न्यायला. शांता काकूही हसल्या. अगं खरंच? मग छानच. त्या रात्री सरस्वतीबाईंना झोपच आली नाही. डोळे मिटले की एकच चित्र, नाम्या दारात उभा, आई म्हणत. त्या हसत होत्या स्वप्नातही. खूप दिवसांनी त्या वाट बघणं दुःखासाठी नव्हतं तर आनंदासाठी झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गाव अजून पूर्ण जागं झालं नव्हतं. पण सरस्वतीबाई खूप लवकर उठल्या होत्या. आज त्यांची चालही जरा वेगळी होती. जरा अंगात परत तरुण पण आलं होतं. अंगण झाडून झालं, तुळशीला पाणी घातलं. हात जोडून त्या म्हणाल्या, देवा आजचा दिवस चांगला जाऊ दे. घरात आल्या, कपाट उघडलं. काल ठेवलेली ती साडी पुन्हा हातात घेतली. हळूहळू नेसली. केस विंचारले. जुना आरसा हातात घेऊन स्वतःकडे पाहिलं. क्षणभर थांबल्या आणि हलकसं हसल्या. दाराबाहेर आवाज आला, आई तयार झालीस का? तो आवाज इतक्या दिवसांनी घरात पुन्हा घुमला. सरस्वतीबाईंनी घाईघाई बाहेर आल्या. दारात नाम्या उभा होता, थोडा बदललेला. कपडे नवीन, चेहऱ्यावर शहराचा रंग. त्या काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिल्या. डोळे भरून आले. कसा आहेस रे? त्यांनी हळूच विचारलं. तो म्हणाला, ठीक आहे गाई, चल निघूया आता. त्या घराकडे एकदा वळून पाहिलं. तोच अंगण, तीच तुळस, तोच दरवाजा. त्या हळूच म्हणाल्या, मी येते ग परत. जणू घराशीच बोलत होत्या. बस स्टँडवर पोहोचल्या. लोकांची थोडी गर्दी, धूळ, आवाज. पण सरस्वतीबाईंचे लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं, त्यांचा मुलगा. बस आली. दोघं आत बसले. सरस्वतीबाई खिडकीजवळ. बस हळूहळू सुरू झाली. गाव मागे सरकायला लागलं. त्या खिडकीतून बाहेर बघत होत्या. शेत, झाड, ओळखीचे रस्ते, सगळं दूर जात होतं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्या रडल्या नाहीत, कारण मनात एकच आनंद होता, आता मी माझ्या मुलासोबत आहे. प्रवास चालू झाला. बस, नंतर ट्रेन. स्टेशनवर इतकी गर्दी, इतका आवाज. सरस्वतीबाई थोड्या घाबरल्या. त्या नाम्याचा हात घट्ट धरून चालत होत्या. जणू तोच त्यांचा आधार. आई इकडे ये, सावध, नाम्या म्हणत होता. त्या आजूबाजूला बघत होत्या. मोठमोठे बोर्ड, धावत जाणारी माणसं. किती मोठं आहे हे सगळं, त्या आश्चर्याने म्हणाला. नाम्या हसला. आई अजून खूप बघायचं आहे तुला. त्या लहान मुलासारखं सगळं बघत होत्या. कधी ट्रेन, कधी लोक. त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस आनंद होता. त्यांना वाटत होतं, आता माझं आयुष्य बदलणार, आता मी एकटी नाही राहणार. त्यांनी हलकसं नाम्याकडे पाहिलं. तो मात्र थोडा शांत होता, थोडा दूर विचारात. त्या काही बोलल्या नाहीत, फक्त त्याच्या खांद्यावर हात ठेवला. प्रवास पुढे चालू झाला आणि हळूहळू त्या शहराजवळ येत होत्या, जिथं त्यांचं आयुष्य कायमच बदलणार होतं. शहर जवळ आलं तसं गाडीचा वेग कमी व्हायला लागला. बाहेर मोठमोठ्या इमारती दिसायला लागल्या. रस्त्यावर दिवे, गाड्यांचे रंग. सरस्वतीबाई खिडकीतून सगळं बघत होत्या. डोळ्यात आश्चर्य, पण मनात एकच विचार, इथेच आता मी माझ्या मुलासोबत राहणार. गाडी स्टेशनवर थांबली. अचानक सगळीकडे गोंधळ. लोक उतरायला धावत होते. कोणीतरी ओरडत होतं, कोणी सामान उचलत होतं. सरस्वतीबाई थोड्या घाबरल्या. त्या लगेच नाम्याचा हात पकडला. आई काळजी नको करूस, मी आहे ना, नाम्या म्हणाला. दोघं हळूहळू प्लॅटफॉर्मवर उतरले. तिथं खूप गर्दी होती. आवाज, धूळ, धावपळ.
सरस्वतीबाई आजूबाजूला बघत होत्या. त्यांना काही समजत नव्हतं. नाम्या त्यांना एका बाकावर घेऊन गेला. आई इथे बस, तो म्हणाला. त्या शांतपणे बसल्या. मी पाणी घेऊन येतो, लगेच येतो, नाम्या म्हणाला. त्या मान हलवली. हो बाळा जा. तो वळला आणि गर्दीत हरवला. सरस्वतीबाई बाकावर बसून राहिल्या. हातात छोटी पिशवी, डोळे त्या दिशेकडे. 1 मिनिट 2 मिनिट त्या शांत होत्या, कारण त्यांना खात्री होती माझा मुलगा येणारच. थोडा वेळ गेला. लोक येत जात होते. त्या पुन्हा एकदा त्या दिशेकडे बघत होत्या. किती वेळ लागतोय, त्या हळूच पुटपुटल्या. अजून थोडा वेळ गेला. सूर्य मावळायला लागला. स्टेशनवर दिवे लागले. गर्दी अजून वाढली. पण नाम्या, तो दिसत नव्हता. आता त्यांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसू लागली. त्या उठायचा प्रयत्न करू लागल्या, पण पाय साथ देत नव्हते. त्या परत बसल्या. येईल येईल, ते स्वतःलाच समजवत होत्या. 1 तास 2 तास गेले. आता अंधार पडला. लोक कमी होऊ लागले. आवाजही कमी झाला. पण त्या अजूनही तिथेच, त्याच बाकावर, डोळे रस्त्याकडे. एक माणूस जवळ आला. आजी, तुम्ही इथे किती वेळ बसलात? कोणाची वाट बघताय? सरस्वतीबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात थोडा थकवा, पण अजूनही आशा होती. त्या हळूच म्हणाला, माझा मुलगा पाणी घ्यायला गेला आहे, येईल तो. तो माणूस काही क्षण शांत राहिला. त्याला सगळं समजत होतं, पण तो काही बोलला नाही. सरस्वतीबाई परत त्या दिशेकडे बघायला लागल्या. आता त्यांच्या मनात कुठेतरी एक हलकीशी जाणीव झाली होती. तो कदाचित परत येणार नाही. पण तरीही त्या उठल्या नाहीत, कारण विश्वास अजून जिवंत होता. रात्र पूर्णपणे पसरली होती. स्टेशनवरचे दिवे उजळत होते. प्लॅटफॉर्मवर थंडीची हलकी चाहूल. लोकांची गर्दी आता कमी झाली होती. आवाजही शांत झाला होता. पण त्या एका बाकावर सरस्वतीबाई अजूनही बसलेल्या होत्या, त्याच जागी जिथं नाम्याने त्यांना बसायला सांगितलं होतं. त्यांच्या हातातली पिशवी अजूनही घट्ट पकडलेली. जणू काही ती सोडली तर सगळंच हातातून निसटेल. डोळे मात्र अजूनही त्या दिशेकडेच लागलेले. कधी एखादा माणूस समोरून गेला की त्यात थोडं पुढे झुकून बघायच्या, कारण क्षणभर वाटायचं, हा माझा नाम्या? पण प्रत्येक वेळी उत्तर एकच, नाही. थंडी वाढत चालली होती. त्यांनी साडी घट्ट ओढली. हात छातीशी धरले. शरीर थकत होतं. डोळे जड झालेले होते. पण त्या झोपल्या नाहीत. कारण तो आला आणि मी दिसले नाही तर, असं त्यांना वाटत होतं. म्हणून रात्रभर त्या जाग्या राहिल्या. तो विचार त्यांच्या मनात होता. थोड्या वेळाने एक रेल्वे कर्मचारी जवळ आला. आजी, अजून इथेच बसलात? कुठे जायचं आहे तुम्हाला? सरस्वतीबाईंनी हळूच त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता थकवा होता. खूप सारं दुःख होतं. पण तरीही एक छोटीशी आशा अजून जिवंत होती. सरस्वतीबाई त्या कर्मचाऱ्याला हळूच म्हणाल्या, माझा मुलगा पाणी घ्यायला गेला आहे, येईल आता तो. जास्त वेळ अजून नाही लागणार त्याला, येईल आता. तो माणूस काही क्षण शांत राहिला, कारण त्याला त्याचं उत्तर माहिती होतं, पण सांगायची हिंमत नव्हती. तो निघून गेला आणि रात्र अजून गडद झाली. सरस्वतीबाई हळूहळू मागे टेकल्या. त्यांनी डोळे मिटले. आठवणी एकामागून एक डोळ्यांसमोर येऊ लागल्या. त्यांच्या डोळ्यासमोर लहानपणीचा नाम्या, आई म्हणत मागे धावणारा, शाळेत जाताना मागे वळून बघणारा, आई मी मोठा झालो की तुला कष्ट करू देणार नाही म्हणणारा. आणि आज त्यांच्या ओठावर हलकसं हसू आलं. डोळ्यांतून 2 अश्रू ओघळले आणि त्या मनातच म्हणाल्या, माझा मुलगा वाईट नाही, तो फक्त थोडा उशीर करत असेल. त्या रात्री त्या तिथेच बसून राहिल्या. उद्या सकाळ होईल, लोक पुन्हा येतील जातील, पण त्या अजूनही तिथेच असतील. कारण आईचं मन कधीच हार मानत नाही. ते शेवटपर्यंत वाटच बघत राहणार.
मित्रांनो, मैत्रिणींनो, आई वडील आपल्याला कधीच सोडत नाहीत. मग आपण त्यांना का सोडतो? ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नाम्या जो वागला तो योग्य आहे का अयोग्य आहे? तुमचं मत काय आहे? मुलांनी आईवडिलांसोबत कसं वागलं पाहिजे? ज्या आईवडिलांनी त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांच्यासाठी जीवाचं रान केलं, त्या आईवडिलांची शेवट अशी वेळ यावी? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.